सो तीन गोष्टी मला सरांसोबत जे इंटरफेस झालेला आहे त्याबद्दल बोलायचं आहे. एक तर बाय प्रोफेशन आय एम इंजिनियर अँड डेफिनेटली मेटाफिजिकल थिंग्स आर सम अशा काही गोष्टी आहेत ना जे नॉर्मल इंजिनिअरिंगमध्ये किंवा आपल्या विचारांमध्ये खूप साऱ्या प्रोत्साहित केल्या जात नव्हत्या, पण आपल्या कल्चरमध्ये मेटाफिजिकलला एक खूप इम्पॉर्टंट जागा आहे जी टिपिकली ऑर्गनाइज एज्युकेशनमध्ये काही जास्त त्याला वाव नसतो. सो रुली कांचनला ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस मला फर्स्ट टाइम एक ऑर्गनाइज फ्रेमवर्क दिसला शाळांमध्ये आणि त्याचा इमिजिएट फायदा तो आम्हाला दिसला की वडिलांचं जे चालताना जे दुखणं होत होतं ते खूप मुद्रेमुळे जे आहे ते त्याच्यामुळे फायदा झाला. सो दुसरी गोष्ट म्हणजे की जे सरांची जी म्हणजे शिकवण्याची जी पद्धत आहे जे ते नेहमी रिअफर्म करत राहतात, स्वयंपूर्णता, मी त्या शब्द बरोबर बोला असेल तर स्वयंपूर्णता, तर तो इतका महत्त्वाचा आहे की जे थोड्या म्हणजे 2-3 दिवस गेल्यानंतरच कळतं की इंजिनिअरिंगमध्ये किंवा सायन्समध्ये एक्सपेरिमेंटेशन ही एक इंडिपेंडेंट ॲक्टिव्हिटी आहे की जे तुम्हाला ती गोष्ट एक्सपेरिमेंट करावी लागते आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते सिद्ध करता. तर त्यांची जी पद्धत आहे की आपण स्वतःहूनच तिथपर्यंत पोहोचायचं ही खरं म्हणजे माझ्यासाठी नवीन होती. कारण कसं आहे की आपण ज्या एरियाचे एक्सपर्टीज असतं त्या एक्सपर्टीजमध्ये आपण तर डेफिनेटली करतो, पण मेटाफिजिकलमध्ये आपल्याला भरोसा असतो स्वतःवरती की आपण हे स्वतःहून करू शकतो का. की तर हे जे तुम्ही बळ दिलं तुम्ही आणि जाधव सरांनी पण, तर त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. कारण हा जो विश्वास आहे तो इकडे जागृत झाला आहे, इन्स्पिरेशन आहे. बरोबर आहे. तर ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की इथे खूप सारे लोक भेटले जे आमच्यापेक्षा वेगळे आहेत. म्हणजे ते आम्ही कसं आहे की आपण एका प्रोफेशनमध्ये असल्यामुळे किंवा एका स्पेसिफिक सेक्टरमधून आल्यामुळे आपल्याला ते भेटत नाही. मी असं म्हणत नाही की कोणी डॉक्टर आहे काय कोणी इंजिनियर आहे कोणी हे आहे, पण वेगळे विचार करणारे त्याचे थॉट प्रोसेस वेगळे असणारे लोक भेटले आपल्याला. आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या अशा गोष्टी आपल्याला कळाल्या ज्या आपल्याला म्हणजे अविश्वसनीय आहे, म्हणजे सहजासहजी त्याच्यावरती विश्वास ठेवता आहे. हां, तर ते आणि कारण हा माहोलच बेसिकली विश्वासाचा आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी जे तुम्हाला अकल्पनीय आहेत ते तसं जर तुम्हाला कुणाकडून ऐकायला भेटतं किंवा शिकायला भेटतात त्यावेळेस त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जे आहे तुम्हाला एका वेगळ्या प्रवासाला घेऊन जातात. तो हे 3 गोष्टी मला वाटतात की म्हणजे पर्सनली माझ्यासाठी हे खूप छान होत्या. सो या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.